एनडीएसाठी देखील ऐतिहासिक आहे आणि दिल्लीसाठी देखील ऐतिहासिक आहे. कारण 27 वर्षानंतर आज दिल्लीच्या तख्तावर एनडीए आणि मोदीजींचा भगवा झेंडा फडकला आहे. आणि रेखा गुप्ता या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री बनवलेलं आहे. त्यामुळे एक आनंद आहे आणि समाधानही आहे. आता खऱ्या अर्थाने जे गेले अनेक वर्ष या दिल्लीत होणारं प्रदूषण असेल, दिल्लीत होणारी वाहतूक कोंडी असेल, हे सगळं जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला आता चालना मिळेल, विकासाला चालना मिळेल. जसं देशभरामध्ये ज्या पद्धतीने जसं महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार काम करत होतं आणि केंद्राची देखील आम्हाला मदत मिळत होती. आता तर दिल्लीवर ही दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे आणि इथं तर जगभरातले लोक येतात. मुंबईत जसे येतात तसे दिल्लीत येतात आणि मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी, मोठ्या प्रमाणावर होणारं प्रदूषण आणि जे काही डेव्हलपमेंट जी आहे ही डेव्हलपमेंट इथं थांबली होती. त्या डेव्हलपमेंटला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली इथल्या मुख्यमंत्री ज्या आहेत रेखा गुप्ता या चालना देतील, त्यांची टीम चालना देईल आणि दिल्लीकरांना त्याचा फायदा होईल. पंतप्रधान तुमच्याकडे येऊन बोलले, तुम्ही तिघही नेमकं काय व्यासपीठावर झालं, काय महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे. ते नाही, याच्यामध्ये पंतप्रधान साहेबांचं प्रेम आहे, त्यांच्या शुभेच्छा आहेत आणि ते मला भेटल्यावर माझ्याशी बोलतात. राजकीय काय विषय झाला? आता तिथं एवढ्या व्यासपीठावर शपथविधी तिथे काय राजकीय होणार? वेगळी लंच डिप्लोमॅसी झाली, तिथं काही चर्चा झाली का? जेवण होतं आणि शिवजयंतीच्या बाबतीमध्ये चर्चा केली. छावा जो छत्रपती संभाजी महाराजांचा छावा झाला आहे त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा केली आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या कामकाजाबद्दल, विकासाच्या बद्दल चर्चा झाली. त्याची पॉझिटिव्ह चर्चा झाली, सकारात्मक संदर्भात देखील चर्चा झाली त्यावेळेस. त्या बाबतीत देखील आता जो अमेरिकेचा त्यांचा दौरा होता त्या बाबतीत मीच मुद्दामून त्यांच्याशी बोललो. मीच विषय काढला की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांना एक पुस्तक भेट दिलं आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलं मोदीजी आप महान हो. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी 7-8 पुस्तकं लिहिली आहेत आणि माझ्यावर त्यांनी बरंच चांगलं लिहिलेलं आहे. त्यामुळे मोदीजींच्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जर चांगले उद्गार काढतात, मोदीजी आप महान आहे, तर ह्या आपल्या देशासाठी देखील ही बाब महानच आहे आणि गौरवास्पद बाब आहे आणि म्हणून बरीच चांगली चर्चा झाली. पण काही लोकांना मोदीजींचा गौरव केलेला पचनी पडत नाही, त्यांना हजम होत नाही, पोटदुखी सुरू होऊन जाते. तुम्हाला धमकी